मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे का? राज्यघटनेच्या कलम 15(4) मध्ये असं म्हटलं आहे की सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतूद करता येण्याची सरकारला सोय आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ही तरतूद करता येते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होणं आवश्यक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करताना मराठा समाज या दोन्ही बाबतीत मागासला आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावं असं म्हटलं. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं त्यांना SEBC म्हणजेच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या प्रवर्गाअंतर्गत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण जाहीर केले होते. मराठा समाजाला SEBC अंतर्गत आरक्षण देण्यात येऊ शकते. आता हे कसे ते समजावून घेऊया. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा, कारण त्यांचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्यानुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल. 50% मर्यादा इंदिरा सोहनी केसनुसार भारतात आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे. राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी विशिष्ट व्यवस्था असावी असं सूचित करण्यात आलं आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय गटाला आरक्षण मिळतं. पण आरक्षण किती असावं याला सुप्रीम कोर्टानं मर्यादा घातली आहे. 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं इंदिरा सोहनी विरुद्ध भारत सरकार 1992 या खटल्याच्या सुनावणीवेळी म्हटलं होतं. 15(4) आणि 16(4) या कलमांनुसार मिळणाऱ्या आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर जाऊ नये असं न्यायालयानं नेहमी म्हटलं आहे. जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने आरक्षण 50%च्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल असं निरीक्षण या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मांडलं होतं. मग तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण कसं? तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. जेव्हा ही आरक्षणाच्या मर्यादेचा विषय निघतो तेव्हा तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण का आहे असा प्रश्न विचारला जातो. भारतीय राज्यघटनेनुसार जर 9व्या परिशिष्टात एखादा कायदा टाकायचा असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे असं म्हणत तामिळनाडू सरकारनं घटना दुरुस्तीद्वारे ही तरतूद करून घेतली. 9व्या परिशिष्टात जर एखादा कायदा असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येत नव्हतं. पण सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की 9व्या परिशिष्टात असलेल्या कायद्याचं पुनर्वलोकन करता येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यानुसार तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातलं आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कोटा वाढवता येईल का? एक प्रश्न नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे कोटा 50%पर्यंत वाढवता येईल का? त्याबाबत न्यायमूर्ती PB सावंत सांगतात, हा कोटा वाढवता येऊ शकतो. कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी या नियमाला छेद आधीच गेला आहे. खरं म्हणजे या देशातल्या सामाजिक वास्तवाचा विचार करता 50%ची अट अव्यवहार्य आहे. आपल्या देशातल्या विविध मागास जातीसमूहांची एकूण लोकसंख्या 85% आहे. म्हणजे 85%साठी 50% आणि उरलेल्या 15%साठी 50% जागा आहेत. इथंच मोठी विषमता आहे. महाराष्ट्रातही राखीव जागांच्या कोट्याची मर्यादा ओलांडता येईल. जास्तीत जास्त काय होईल तर त्याला कोर्टात आव्हान मिळेल. पण तिथे चांगले वकील देऊन आपली बाजू भक्कमपणे मांडता येईल आणि कोर्टाकडून हवा तसा निकाल मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. कोटा वाढवता येईल पण तो फक्त मराठा समाजासाठीच राहील असं म्हणता येणार नाही, कारण एखाद्या विशिष्ट जातीकरिता किंवा धर्माकरिता आरक्षण नाही. उदाहरणार्थ, मागासवर्गीयांमध्ये अनेक जाती आहेत, पण अमुक जातीला मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का लागेल का? मराठा आरक्षण हे पूर्णपणे स्वतंत्र राहील आणि त्यामुळे OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं नेते वारंवार म्हणत आहेत. पण कायदेशीरदृष्ट्या ही बाब तितकी सोपी नाही. मराठा आरक्षण कुठेच OBCंना आरक्षणाला स्पर्श करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. दोन्ही गोष्टी स्वतंत्र राहतील. OBC आरक्षण स्वतंत्र राहील. मुळात हेच चुकीचं आहे. घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांचा उल्लेख आहे. त्याशिवायच्या बाकी जाती त्या सगळ्या OBC मध्ये येतात.
अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांचा समावेश होतो. 16 ते 4 आणि 15 ते 4 या कलमांमध्ये तसा उल्लेख आहे. जो समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. एसीबीसी हा ओबीसी पासून वेगळा कसा हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. हे सिद्ध करणं कठीण असेल. शिवाय ओबीसी समाजाची नाराजी आहे ती दूर करणं हे सरकारला इतकं सोपं जाणार नाही. याच गोष्टीचा सरकार जास्त विचार करत आहे असं दिसतंय. पण हा सर्वस्वी कोर्टाचा आणि सरकारचा विषय असेल. पण माझ्या मते आरक्षण हे कोणत्याही जात धर्म न पाहता खरोखरच एखादी व्यक्ती खूप गरीब असेल त्याच व्यक्तीला आरक्षण मिळायला हवं, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत आपले रजा घेत आहे. धन्यवाद.